मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ बातम्यांचा नाही, तर येणाऱ्या दशकातील भारताच्या भविष्याचा आणि जगाच्या बदलत्या भूगोलाचा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. मार्च 2026चा हा काळ इतिहास विसरणार नाही. कारण याच काळात आकाशात अमेरिकेचं एक असं विमान घोंगावत होतं, ज्याकडे संपूर्ण जगाच्या गुप्तचर यंत्रणांचे डोळे लागले होते. हे विमान जेव्हा दिल्लीच्या पालम विमानतळावर लँड झालं, तेव्हा जगाला समजलं की आता खेळाचे नियम बदलले आहेत. या विमानातून जो माणूस उतरला तो आहे एल्व्हेज कोल्बी. हा तोच माणूस आहे ज्याला अमेरिकेच्या नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजीचा जनक मानलं जातं. कोल्बी अशा वेळी भारतात आलेत जेव्हा इराण आणि इस्रायलमधील युद्ध एका अशा वळणावर आहे जिथून मागे फिरणं अशक्य आहे. संपूर्ण जगात अफरातफर माजली आहे, तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि अशातच अमेरिकेचा हा मास्टर माइंड भारतात नक्की काय करतोय? दुसरीकडे इराण आहे जो अजिबात झुकायला तयार नाहीये. जिओपॉलिटिक्सचा हा महासंग्राम आता टोकाला पोहोचला असून आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा असा खुलासा करणार आहोत जो तुम्ही याआधी कुठेही ऐकला नसेल. सध्याच्या घडीला जर आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या हालचाली पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना हे युद्ध कसंही करून थांबवायचं आहे. ट्रम्प यांनी नुकतेच काही मोठे दावे केले आहेत. स्क्रीनवर दिसणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रम्प म्हणतायत की इराणने त्यांना फोन केला होता आणि आता चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. पण मित्रांनो, पडद्यामागची गोष्ट काही वेगळीच आहे. अमेरिका म्हणतीये की आम्हाला शांतता हवी आहे, आम्ही डीलसाठी तयार आहोत. पण इराणचा स्टँड एकदम ताठ आहे. इराणचे सर्वोच्च नेते हे स्पष्टपणे सांगतायत की आम्ही कोणतीही शस्त्रसंधी मान्य करणार नाही. ही लढाई आता आर या पारची आहे. याच तणावाच्या वातावरणात जेव्हा अमेरिकेच्या मिलिटरी प्लेनने उड्डाण केलं तेव्हा पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. इस्लामाबादमध्ये अशी चर्चा होती की हे विमान पाकिस्तानला येणार आहे, कारण तिथे एक महत्त्वाची बैठक होणार होती. पण हे विमान पाकिस्तानला हुलकावणी देऊन थेट भारतात उतरलं. ही गोष्ट पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी आहे, कारण यामुळे दक्षिण आशियातील सत्तेचं केंद्र आता पूर्णपणे दिल्लीकडे सरकलंय हे सिद्ध झालं. भारतातील अमेरिकन राजदूत सर्ज गौर यांनी जेव्हा एल्ब्रिज कोल्बी यांचं स्वागत केलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली की भारत हा आता अमेरिकेचा केवळ मित्र नाही तर एक अपरिहार्य जोडीदार आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जगात इतकी मोठी आग लागलेली असताना भारत इतका शांत कसा? भारत नक्की कोणाच्या बाजूने आहे? याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी आधीच देऊन ठेवलंय. भारत फक्त भारताच्या बाजूने आहे. आम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेणार नाही. आमचं राष्ट्रीय हित जिथे असेल तिथेच आमची मैत्री असेल. कोल्बी यांच्या भारत दौऱ्याचा खरा उद्देश समजून घ्यायचा असेल तर आपल्याला कर्ट कॅम्बेल यांचा तो लेख वाचावा लागेल, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मिडल ईस्टच्या या नव्या युद्धामुळे अमेरिकेची इंडो पॅसिफिक रणनीती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या 2 दशकांपासून अमेरिकेचे एकच स्वप्न होतं, मिडल ईस्टच्या दलदलीतून बाहेर पडणं आणि आपलं पूर्ण लक्ष आशियावर केंद्रित करणं, जिथे चीन आपला प्रभाव वाढवत आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. इराणसोबतच्या तणावामुळे अमेरिकेला आपली सर्वात घातक युद्धनौका, मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि हजारो मरीन सैनिक पुन्हा एकदा आखाती देशांकडे वळवावे लागले आहेत. याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होतोय? अर्थातच चीनला. जेव्हा अमेरिकेचं लक्ष इराणवर असतं तेव्हा चीन तायवानच्या सीमेवर आपले फायटर जेट्स पाठवून त्यांना घाबरवतोय. दक्षिण चीन समुद्रात चीनने आपली जासूसी जहाजे पाठवून भारताच्या आणि अमेरिकेच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेला आता जाणीव झालीय की जर चीनला रोखायचं असेल तर त्यांना आशियात एक असा भक्कम खांब हवा आहे जो चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून उभा राहू शकेल. आणि तो खांब म्हणजे भारत. एल्ब्रिज कोल्बी भारतात येण्यामागे एक खूप मोठा आर्थिक आणि लष्करी कारण आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आता रेसिप्रोकल डिफेन्स प्रोक्युअरमेंट अग्रीमेंटवर शिक्कामोर्तब होणार आहे. हे फक्त कागदावरचं बोलणं नाहीये. याचा अर्थ असा आहे की आता अमेरिकन तंत्रज्ञान भारतात येईल आणि दोन्ही देशांच्या कंपन्या मिळून अत्याधुनिक शस्त्रे बनवतील. GEF 414 इंजिन जे आपल्या तेजस फायटर जेटला महाशक्ती बनवणार आहे आणि MQ-9 सारखे किलर ड्रोन्स आता भारतात तयार होतील. भारत आता फक्त बाजार राहिला नाही, तर आता आपण अमेरिकेला संरक्षण साहित्य विकण्याच्या तयारीत आहोत. या दौऱ्याची क्रोनॉलॉजी पाहिली तर लक्षात येईल की अमेरिकन राजदूत सर्ज गौर यांनी आधी भारताचे NSA अजित डोभाल यांची भेट घेतली. त्यानंतर ते श्रीलंकेला गेले, मालदीवला गेले आणि मग कोल्बी भारतात आले. ही एक प्रकारे चीनला घेरण्याची नाकेबंदी आहे. अमेरिकेला माहिती आहे की इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे तेलाच्या किमती $100 पार गेल्या तर भारताची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. म्हणूनच अमेरिका आता भारताला तेल आणि LPGच्या पुरवठ्याबाबत मोठे आश्वासन देत आहे. मार्च 2026च्या या शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा इराणवर हवाई हल्ले झाले तेव्हा जगाला वाटलं होतं की आता तिसरं महायुद्ध सुरू होईल.
पण भारताने आपल्या मुत्सद्दिगीने एक अशी बॅलन्सिंग ॲक्ट केली आहे ज्यामुळे रशिया, इराण आणि अमेरिका या तिन्ही देशांसोबत आपले संबंध टिकून आहेत. ट्रम्प प्रशासन आता इराणला पाकिस्तान मार्गे एक 15 कलमी शांतता प्रस्ताव देत आहे. पण इराणने तो प्रस्ताव धुडकावून लावला आहे. इराणचे लष्करी प्रवक्ते म्हणतात की अमेरिका स्वतःशीच गप्पा मारतंय. यावरून हे स्पष्ट होतं की आता चर्चा संपली आहे आणि कारवाईची वेळ आली आहे. अमेरिकेने आपली 82वी एअरबॉर्न डिव्हिजन मिडल ईस्टमध्ये तैनात केली आहे. पण त्यांचा खरा जीव इंडो पॅसिफिकमध्ये अडकलाय. जेव्हा अमेरिका 9/11 नंतर अफगाणिस्तानात अडकली होती, त्याच संधीचा फायदा घेऊन चीनने जगातील सर्वात मोठी नेव्ही बनवली. आज चीनकडे अमेरिकेपेक्षा जास्त युद्धनौका आहेत. जर अमेरिकेने आपली सर्व शक्ती इराणमध्ये खर्च केली तर जपान, तायवान आणि भारत या देशांना चीनच्या आक्रमकतेचा सामना करावा लागेल. म्हणूनच एल्ब्रिज कोल्बी यांचा हा दौरा भारताला इतकं शक्तिशाली बनवण्यासाठी आहे की अमेरिका जरी मिडल ईस्टमध्ये गुंतलेली असली तरी भारत एकटा चीनला रोखण्यासाठी पुरेसा असावा. आज 25 मार्चची ती घटना आठवा जेव्हा इराणने पाकिस्तानचे एक व्यापारी जहाज रोखलं. पाकिस्तान स्वतःला खूप मोठा मध्यस्थ समजत होता, पण इराणने त्यांच्या थोबाडीत लगावून हे दाखवलं की तुमची लायकी काय आहे. पाकिस्तान आज ना इराणचा उरला ना अमेरिकेचा. त्यांची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे आणि इराणच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आपण एका बाजूला आपलं सैन्य आधुनिक करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला जागतिक शांततेसाठी आपला आवाज उठवत आहोत. इंडस एक्स सारखे उपक्रम आता वेगाने पुढे जात आहेत. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्री आता दोन्ही देशांच्या धोरणात्मक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झाली आहे. जगाचा 60% व्यापार ज्या समुद्रातून होतो त्या समुद्राचा राजा आता भारत बनण्याच्या मार्गावर आहे. एल्ब्रिज कर्बी यांनी जे 2026चे डिफेन्स विजन लिहिलं आहे त्यामध्ये भारताचं स्थान सर्वात वर आहे. कारण त्यांना माहिती आहे की रशिया आणि चीनच्या युतीला तोडण्यासाठी भारतच हा एकमेव पर्याय आहे. मित्रांनो, येणारे काही महिने जागतिक भूगोलासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. भारताचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक डील ही जगाचं भविष्य ठरवणार आहे. एकीकडे बारूद साचत चालला आहे आणि दुसरीकडे भारत शांततेची ढाल बनून उभा आहे. पाकिस्तानची अवस्था पाहता एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जर तुमचं परराष्ट्र धोरण स्वावलंबी नसेल तर तुम्हाला जगाच्या बाजारात कोणतीही किंमत उरत नाही. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेचे हे मोठे अधिकारी भारतात येण्याने चीनवर किती दबाव येईल? आणि इराण-इस्रायल युद्धाच्या या आगीत भारत सुरक्षित राहू शकेल का? भारत ज्या प्रकारे आपली शस्त्रे आता जगाला विकणार आहे याबद्दल तुमचं मत काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणाऱ्या काळात मिळतीलच. जर तुम्हाला हा सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला समजेल की आपल्या देशाची शक्ती जगात किती वाढली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच माहितीपूर्ण आणि जिओपॉलिटिकल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.